नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी परमेश्वर मस्के तुमचे श्री मॅथ्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। आज आपण बघणार आहोत नवोदयचा स्वाध्याय क्रमांक 1.1। तर चला स्वाध्याय 1.1 मध्ये काय क्वेश्चन दिले ते सॉल्व करू आपण। पहिला क्वेश्चन दिला आपल्याला 7,53,357। बघा 7,53,357 ही संख्या दिलेली आहे। या संख्येमध्ये आपल्याला काय करायचंय, आपल्याला दिलेल्या पर्यायानुसार हिला कसं लिहिलंय ते बघायचंय। इथं दिलंय तुम्हाला ऑप्शन ए मध्ये दिलं 753,357, बी मध्ये दिलंय 753,357, सी मध्ये दिलं 753,357, 753,357। म्हणजे आपण जसं वाचतो त्याप्रमाणे इथं दिलेलं नाही। मग आता बघ कसं दिलं पाहिजे ना, एकक दशक शतक तीनचा ग्रुप तयार केला आणि पुढचा सुद्धा तीनचा ग्रुप केला। याला काय वाचलं त्यांनी 753,000, याला वाचलं त्यांनी 753,357, 753,357 असं वाचलेलं। असं ऑप्शन कुठं दिसतो आपल्याला बघा, 753,357 ऑप्शन नंबर सी। म्हणून याचं उत्तर लिहायचं आहे आपल्याला सी। जसं आपल्याला प्रश्नामध्ये दिले त्या पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे। बघा क्वेश्चन नंबर 2 मध्ये, क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय दिलं तुम्हाला 1,4,6,8 आणि 0 हे जे तुम्हाला बघा इथं काय दिलंय तुम्हाला 1 दिलंय, 4 दिलंय, 6 दिलंय, 8 दिलंय आणि 0 दिलंय आणि नंबर कोणता दिला 0। यापासून आपल्याला काय करायचे, सर्वात मोठी 5 अंकी। बघा सर्वात मोठी 5 अंकी संख्या तयार करायची। मग 5 अंकी सर्वात मोठी 5 अंकी जर संख्या बनवायची असेल तर काय करायचे, यामधील दिलेल्या नंबरपैकी आपल्याला काय करायचं, इथे तुम्हाला 9 दिले बघा, 9 इथं 0 नाही, हा किती आहे 9 आहे। मग दिलेल्या ऑप्शन मध्ये सर्वात मोठी 5 अंकी संख्या तयार करायची। तर मग अशा वेळेस काय करायचं, सर्वात दिलेले जे नंबर आहेत त्यातील तुम्हाला सर्वात पहिले मोठा नंबर निवडायचा आहे। सर्वात मोठा नंबर कोणता आहे मग दिलेल्या नंबरपैकी, तर 9। त्याच्यानंतर मोठा नंबर कोणता आहे तर 8, त्याच्यानंतरचा कोणता आहे तर 6, त्याच्यानंतरचा कोणता आहे तर 4, त्याच्यानंतरचा कोणता आहे तर 1। म्हणजे मोठी संख्या लहान संख्या या पद्धतीने जायचं। मग असं 98,641 अशी जी संख्या आहे हे कोणत्या ऑप्शन मध्ये दिसते तुम्हाला, 98,641 ऑप्शन नंबर बी मध्ये दिसते। म्हणून याचं उत्तर किती झाले तुमचं 2 झालेलं आहे। तर ऑप्शन नंबर क्वेश्चन क्रमांक 3 बघणार आहोत आपण। बघा क्वेश्चन क्रमांक 3 मध्ये काय दिलंय तुम्हाला, किमान 6 अंकी संख्या आणि कमाल 4 अंकी संख्या यामधील फरक विचार। 6 अंकी जर विचारलं, किमान म्हणजे काय, तर बघा किमान म्हणजे कमीत कमी आणि कमाल म्हणजे काय, कमाल म्हणजे जास्तीत जास्त। हा किमान म्हणजे कमीत कमी आणि कमाल म्हणजे जास्तीत जास्त। तर बघा किमान 6 अंकी संख्या जर म्हणलं तुम्हाला, तर 6 अंकी संख्या जर म्हणलं तर किमान 6 अंकी कोणती होईल तुमची 1 0 0 0 0 0। किती अंकी झाली तुमची 1 2 3 4 5 6, म्हणजे 1,00,000 ही संख्या जी झाली तुमची ती किमान संख्या झाली। आणि 1,00,000 ही संख्या आली किमान लहान संख्या झाली। आणि दुसरा विचार तुम्हाला कमाल म्हणजे जास्तीत जास्त 4 अंकी मोठी संख्या यातील फरक। मग मोठीत मोठी संख्या 1 अंकी जर म्हणलं तर कोणती आहे 9, 2 अंकी जर म्हणलं तर किती आहे 99, 3 अंकी जर म्हणलं तर किती आहे 999 आणि 4 अंकी म्हणलं तर किती आहे 9,999, 9,999। यामधील काय विचारलं तुम्हाला, फरक विचारला। बघा 0 तून 9 जात नाही, मग आपण काय करतो उसना घेतो। इथं झाली तुमचे 9, इथं झाली तुमची 10, इथं झाली 10, इथं झाली 10 आणि इथं झाली तुमची 10। परत त्याचे 9 9 9 वजाबाकी सर्वांना येते। 10 तून 9 गेले 1 राहिले, 9 तून 9 गेले 0 0 0 आणि इथं तुमचा 9। मग काय झालं तुमचं 90,001 असं ऑप्शन कुठे, तर 90,001 असं ऑप्शन तुम्हाला कुठे दिसतो, तर ऑप्शन नंबर सी मध्ये दिसतो। पण उत्तर काय याचं सी।
बघा चौथा क्वेश्चन घेणार आहोत. क्वेश्चन क्रमांक 4. क्वेश्चन क्रमांक 4 मध्ये काय दिलं तुम्हाला, दशम स्थानी 9 असलेली विविध अंकाचा वापर करून बनवणारी किमान संख्या कोणती. किमान विचारले म्हणजे लहान संख्या विचारली. किमान म्हणजेच काय तर लहान, आणि दशम स्थानी पाहिजे. तर बघा दशम स्थानी म्हणजे काय, दशक स्थानी. ऑप्शन ए मध्ये दशक स्थानी 9 आहे, ऑप्शन बी मध्ये दशक स्थानी 9 आहे, ऑप्शन सी मध्ये दशक स्थानी आहे, आणि 9 मध्ये डी मध्ये पण तुमचा दशक स्थानी 9 आहे. आणि विचारलं काय, विविध अंकाचा वापर करून. विविध अंकाचा वापर, विविध म्हणजे वेगवेगळे, बनवणारी, किमान म्हणजे लहानात लहान, असा प्रश्न आपल्याला ऑप्शन सोडायचा असतो. आणि विविध म्हणलं इथं, विविध म्हणजे कोणता अंक रिपीट झाला नाही पाहिजे, हे सर्वात महत्वाचं. विविध जर विचारलं तुम्हाला 9 अंकी असली, दशम स्थानी 9 असलेली विविध अंकाचा वापर करून बनवणारी लहान म्हणजेच किमान संख्या कोणती. मग पहा दिलेल्या ऑप्शन नुसार 1092 इथं, 1290 आहे, 2091 आहे, 2190 आहे. मग यातील उत्तर कोणतं, सर्वात लहान किमान विचारलं तर किमान कोणते, ऑप्शन ए 1092 ही सर्वात लहान संख्या असेल. क्वेश्चन क्रमांक 5 मध्ये जायचंय आपल्याला. क्वेश्चन क्रमांक 5 मध्ये काय दिले, तर बघा 5555 ही संख्या या प्रकारे लिहिली जाते. 5555 ही संख्या अशा प्रकारे लिहिली. कशी लिहिली जाते, 5555. ऑप्शन कुठे, ए मध्ये दिसतं का, बी मध्ये दिसतं का, सी मध्ये दिसतं का, डी मध्ये, असं ऑप्शन कुठे दिसतं आपल्याला, ऑप्शन डी मध्ये 5555. याला करायचं आपल्याला राऊंड आणि समोर जायचे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 6 मध्ये बघा, कमाल ते किमान अशा क्रमामध्ये संख्याचा कोणता गट आहे. कमाल ते किमान म्हणजे काय, जास्त कडून कमीकडे जायचे. कमाल म्हणजे काय, जास्त, जास्त कडून कुठे जायचंय तर कमीकडे जायचे, कमीकडे असं सांगितलं. म्हणजे आपल्याला काय करायचंय, उतरत्या क्रमांकाने जायचं आहे. मग जास्त कडून कमीकडे जायचंय तर बघा ऑप्शन दिले, तर ऑप्शन नुसार पहिले आपण काय करायचं, शोधायचं. ऑप्शन मध्ये काय करायचं, पहिले 2 नंबर चेक करायचे. आता पहिला ऑप्शन जर आपण चेक केलं, तिथं दिलं तुम्हाला 81, इथं दिलं 16, इथं दिलं 82, इथं दिलं तुम्हाला 63. पण यामध्ये जर आपण पाहिलं सिक्वेन्स आहे का नाही जर चेक केलं तर सिक्वेन्स मध्ये दिसतो का बघा बरं. आपल्या इथं 81 आहे, 16 आहे, 82 आहे, 63. इथं कोणत्याच प्रकारचा सिक्वेन्स आपल्याला दिसत नाही. एक तर उतरत्या क्रमाचाही दिसत नाही आणि चढत्या क्रमाचा सुद्धा दिसत नाही. म्हणजे पहिला ऑप्शन तुमचा इथं गेला. ऑप्शन बी मध्ये बघा 16 आहे, 63 आहे, 82 आहे आणि 41. इथं पण बघा 16, 63, 82, 41. इथे कोणत्याच प्रकारचा ऑप्शन दिसत, म्हणजे इथंच कोणत्या प्रकारचा सिक्वेन्स तुम्हाला दिसत नाही. म्हणजे ऑप्शन बी पण तुमचं इथे गेलेलं आहे. ऑप्शन सी मध्ये या, इथं तुम्हाला 81 दिलं, 82 दिलंय, 63 दिलं आणि 16 दिलंय. कमी आहे, जास्त आहे, कमी आहे, कमी. म्हणजे इथं 82 आणि 81 जर आपण विचार केला 81 आणि 82चा, तर 82 संख्या तुमची मोठी आहे 81 पेक्षा, हा सुद्धा तुम्हाला इथे चालणार नाही. ऑप्शन डी मध्ये या, पहा इथे 82 आहे, 81 आहे, 63 आहे आणि 13 आहे. म्हणजेच काय दिलं तुम्हाला, पहा 82, 81, 63 आणि 13 यामध्ये तुम्हाला काय दिलंय, उतरता क्रमानुसार संख्या लावून दिलेल्या आहेत. मग तुम्हाला विचारलंय काय, कमाल ते किमान, जास्तीकडून कमीकडे, जास्तीकडून कमीकडे. मग जास्तीकडून कुठे चालले तुमचे कमीकडे, 82, 81, 63 आणि 13. मग जास्तकडून कुठे चालले तुमचं कमी. तो ऑप्शन नंबर डी हे आपलं उत्तर असणार आहे. ऑप्शन नंबर डी लक्षात ठेवा. फक्त जास्तीकडून कमीकडे जायचे, जास्तीकडून कमीकडे. क्वेश्चन नंबर समोरचं बघा, बघा 7 नंबरचा क्वेश्चन मध्ये दिलं तुम्हाला 1, 0, 3, 4 आणि 5 हे अंक वापरून बनणारी लहानात लहान विषम संख्या बनवायची. आपल्याला काय बनवायचे, विषम संख्या बनवायची आहे. आणि लहानात लहान बनवायची. विषम म्हणजे काय, ज्या संख्येच्या युनिट प्लेसला एकक स्थानी कोणते नंबर येतात, तर 1 येतो, 3 येतो, 5 येतो, 9 येतो, 7 येतो आणि 9 सुद्धा येतो. असे अंक असणारे म्हणजे त्याला म्हणतो आपण विषम संख्या. ज्या संख्येच्या युनिट प्लेसला 1, 3, 5, 7, 9 हे अंक येतात त्याला म्हणतो आपण विषम संख्या. मग आपल्याला काय करायचे, दिलेल्या अंकाचा वापर करून आपल्याला बनवायचे लहानात लहान. मग लहानात लहान बनवण्यासाठी आपल्याला दिले कोणकोणते नंबर आहे, 1 दिले, 0 दिले, 3 दिले, 4 दिले आणि 5 दिले.
मग काय करायचं बघा, दिलेले नंबर आपण एकदा लिहून घेणार. 1 0 3 4 आणि 5 असं दिलंय आपल्याला. आता आपल्याला काय करायचंय, लहानात लहान किंवा किमान असं काही शब्द आले असेल आपल्याला लहानात लहान संख्या बनवायची. मग दिलंय आपल्याला लहानात लहान बनवायची, लहान संख्या बनवायची आणि विषम संख्या बनवायची. मग अशा वेळेस काय करायचं, सर्वात लहान संख्या शोधायची. पहिली कुठे काय करायची, दिलेल्या नंबरपैकी दिलेल्या संख्येपैकी सर्वात लहान संख्या शोधायची आहे. मग सर्वात लहान संख्या कोणती यामध्ये, तर याच्यात आपल्याला सर्वात अगोदर काय दिसतं इथं बघा, सर्वात लहान संख्या कोणती, 0 आहे. पण 0 हा कधीच अगोदर घ्यायचा नसतो, त्याच्यापेक्षा मोठा नंबर शोधायचा. त्याच्यापेक्षा मोठा कोण येते मग दिलेल्या नंबरपैकी, तर 1 आहे, म्हणजे 1 लिहायचा आहे. त्याच्यानंतर कोणाचा नंबर लागतो, तर 0 आहे. त्याच्यानंतर मग तुमचा मोठा संख्या कोणती येणार आहे, तर 3. त्याच्यानंतर मोठा कोणता आहे, 4. त्याच्यानंतर कोणता आहे, तर 5. मग आपली ही संख्या तयार झाली, 10,353 ही संख्या तयार झाली. आणि आपल्याला पाहिजेत काय, विषम. आणि 5 हा विषम स्थानी म्हणजे विषम संख्या आहे का, तर युनिट प्लेसला 5 आहे, म्हणजे याचा अर्थ विषम संख्या आहे. आणि आपल्याला किमान पाहिजे होती, लहान पाहिजे होती, लहान संख्या तयार झाली, 10,345 ही संख्या तयार झालेली आणि ही आपली विषम संख्या सुद्धा आहेत. म्हणून असं ऑप्शन आपल्याला कुठे आहे तर बघायचं, 10,345 ऑप्शन नंबर ए. अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. 10,345 याचं उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 8 मध्ये आपल्याला काय दिले बघा, क्वेश्चन नंबर 8 मध्ये, जर प्रत्येक ओळ, प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक कर्ण यामध्ये लिहिलेल्या संख्यांची बेरीज समान, ओळीची बेरीज, कॉलमची बेरीज, स्तंभाची बेरीज, कर्णाची बेरीज आपल्याला काय दिली, समान दिलेली. मग आपल्याला काय करायचं, समान दिलेली आहे, तर यांचं काय करायचं, आपल्याला एक्स वाय झेडच्या किमती काढायच्या आहेत. बघा पहिले आपण स्तंभाकडे जाणार आहे, म्हणजे आपण कॉलमकडे, नंतर रोकडे. आता असा प्रश्न सुरुवात कुठून करायची, सर्वात महत्वाचा प्रश्न सुरुवात कुठून करायची, तर जिथे जास्त इन्फॉर्मेशन दिलेली असेल, जास्त माहिती दिलेली असेल तिथून सुरुवात करायची. तर बघा 8 आणि 3 11, 11 आणि 4 15. जर आपण या स्तंभाची बेरीज जर केली तर ती आली 15. 1 आणि y आणि 9 आपल्याला बेरीज माहित नाही. त्याच्यानंतर x नंतर z नंतर 2 याची पण आपली बेरीज करता येणार नाही. परत नंतर 4 9 2, 4 आणि 9 तुमचे किती झाले, 13. 13 आणि 2 किती झाले, 15. म्हणजे याच्यावर लक्षात आलंय तुमचं की तुमच्या स्तंभाची बेरीज, प्रत्येक स्तंभाची बेरीज काय यायला पाहिजे, 15 यायला पाहिजे. आणि तुमच्या रोची पण म्हणजे ओळीची तुमची बेरीज यायला पाहिजे तुमची 15. तर बघा आपण इथं लिहिणार आहे 15, याची पण बेरीज यायला पाहिजे 15. नंतर तुमच्या ओळीची बेरीज यायला पाहिजे इथे 15, या ओळीची पण बेरीज यायला पाहिजे तुमची 15. मग आता जायचं कुठं, जिथे हे फक्त एकच व्हेरिएबल आहे, एकच चल आहे, इथं या ठिकाणी जाणार आहोत. 8 आणि 1 9, 9 मध्ये किती मिळवल्याच्या नंतर 15 होतात, तर बघा 1 ची किंमत आपण जर इथे 6 घेतली, 9च्या पुढे आपले किती मोजायचे, 6. 9 10 11 12 13 14 15. जर आपण 6 मोजले तर आपली 15 बेरीज येते. मग 1 ची उत्तर, 1 ची व्हॅल्यू किती झाली आपली इथे, 1 ची व्हॅल्यू झाली आपली इथे 6. त्याच्यानंतर 1 ची व्हॅल्यू माहित झाली. आता आपल्याला y ची आणि z ची आपल्याला लगेच काढता येणार नाही, जिथे एकच लेटर तिथे जाणार आपण. 1 ची व्हॅल्यू 6 आहे आणि इथं तुम्हाला 2 दिली, z ची व्हॅल्यू तुम्हाला इथं माहित नाही. 6 आणि 2 किती झाले तुमचे 8. मग z ची किंमत किती, 6 आणि 2 झाले 8. 8 मध्ये किती मिळवले तर 15 होतात तुमचे. 8 मध्ये मोजायचे पुढं, 8च्या पुढे मोजायचे तुम्हाला किती, 15 येईपर्यंत 8 9 10 11 12 13 14 15. म्हणजे y तुमच्या z ची किंमत किती राहिली इथे, तर 7. बघा 6 आणि 7 13, 13 आणि 2 ची बेरीज झाली तुमची 15. आता आपल्या z ची किंमत सुद्धा मिळालेली, z ची किंमत सुद्धा आपल्या इथे मिळालेली आहे, ती झाली 7. आता राहिली आपली y ची किंमत. y ची किंमत इथं बघा, y दिलंय तुम्हाला 3 येतं, y येतं आणि z ची किंमत दिली तुम्हाला 7. म्हणजे 7 आपण काढली, 7 आणि 3 झाले तुमचे 10. 10 मध्ये किती मिळवले म्हणजे 15 होतात, तर y ची किंमत किती मिळाली तुमची 5. म्हणजे तुमची y ची किंमत झाली इथं किती 5. म्हणजे तुम्हाला x y z च्या किमती किती आल्या, तर x ची किंमत आहे 6, y ची किंमत आहे 5 आणि z ची किंमत किती आहे 7. अशा पद्धतीने जायचं. आपला ऑप्शन असा बघायचं 6 5 आणि 7, 6 5 आणि 7 असं ऑप्शन नंबर ए. 6 5 आणि 7 असे ऑप्शन ए आपलं याचं उत्तर असणार आहे. बघा आपल्या स्वाध्याय क्रमांक 1.2 हा भाग आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तरी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रापर्यंत नक्की पोहोचवा.
धन्यवाद.